नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाइनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पाऊच. तर बघा मी इथं रेक्झिनचं कापड घेतलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी जे तुमच्याकडे कॉटनचं कापड असलं ते पण घेऊ शकता किंवा साडीमधलं कापड घेऊ शकता किंवा ब्लाऊज पिसामधलं. तर बघा हे वेलवेटचं कापड आहे, याच्यामधलं पण घेऊ शकता. कोणतं पण तुमच्याकडे जे शिल्लक असेल ते घेऊ शकता. रेक्झिनचं कापड नसलं तर तुम्ही याचं पण बनवू शकता. तर बघा मी इथं रेक्झिनचं कापड घेतलेलं आहे. तर बघा याची रुंदी आहे 9 आणि लांबी आहे 11. तुम्ही 11 बाय 11चं पण घेऊ शकता. तर मी असं घेतलेलं आहे 9, असं घेतलेलं आहे 11 आणि इथं घेतलेली आहे चेन आणि रनर. तर चला आता आपण सुरुवात करूया. पहिले आपल्याला हे रनर असं खोलून घ्यायचं आहे, म्हणजे चेन खोलून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला ही उलटी ठेवून घ्यायची आहे या साईडने. जे आपण 11 बाईचं इकडून आणि इकडून घेतलेलं आहे 11 इंचचं, त्या साईडने आपल्याला चेन अशी उलटी ठेवून घ्यायची आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे. तर या साईडने पण तिकडून 11 इंच आहे त्या साईडनेच उलटी ठेवून अशी टीप मारून घ्यायची आहे. तर मी याच्या आधी पण तुम्हाला पाऊचची व्हिडिओ टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. आणि साडीचा कवर पण टाकलेला आहे, शॉपिंग बॅग पण टाकलेली आहे, आठवडीचा बाजारची पण पिशवीची व्हिडिओ टाकलेला आहे आणि लहान मुलांची स्टोरेज बॅग पण दाखवलेली आहे, कशी शिवायची आहे ती. पर्स पण दाखवलेली आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. आणि ब्लाऊजच्या पण बऱ्याचशा ब्लाऊज डिझाईन पण अपलोड केलेल्या आहे, त्या पण तुम्ही नक्की बघा. खूप सुंदर सुंदर डिझाईन टाकलेल्या आहे. तर चला आता आपण हे उलटे ठेवून अशी याच्यावरती टीप मारून घेऊया. तर बघा चेन लावून घेतलेली आहे, अशी चेन उलटी ठेवून लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा दोन्ही पद्धतीने दोन्ही कोण पण अशी दाब टीप देऊन घेतलेले आहे. तर आता आपल्याला याच्यात रनर टाकून घ्यायचं आहे. तर बघा इकडून चेनचे दोन असे छोटे छोटे धागे काढून घ्यायचे आहे आणि याच्यामधून आपल्याला हे रनर टाकून घ्यायचं आहे. बघा अशा याच्यात धागे घालून इकडून आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे, बघा या पद्धतीने. तर आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे चेन कोपऱ्याला घालून घेऊया अशी आणि हे उलटा भाग करून घेऊया. तर बघा उलटी साईड करून घेतलेली आहे. तर बघा आता आपल्याला ही अशी चेनची अशी लेवल धरायची आहे आणि याचा असा मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा आता मध्य आपल्याला असा मधून घ्यायचा आहे आणि खडूने अशी मार्किंग करून घ्या या पद्धतीने. दोन्ही साईडने तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला, असं मध्य काढून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने असं मध्य काढून घ्यायचं आहे आणि ही जी चेन आहे ही अशी या मध्यवर्ती अशी ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने दोन्ही साईडने आणि अशी पक्क्या टिपा मारून घ्यायची आपल्याला दोन इथं. इकून पण 2 टिपा मारून घ्यायच्या आहे आणि इकून पण असं मध्य ठेवून, हे बघा इथं मध्य आहे, इथं याच्यावरती ही अशी चेन ठेवून घ्यायची आहे मध्यवर्ती आणि इथं चांगल्या 2 टिपा पक्क्या देऊन घ्यायच्या आहे, इकडून पण आणि इकडून पण. तर जरा दोन्हीकडून आपण टिपा मारून घेऊया. तर बघा इकून आणि इकून 2 टिपा मारून घेतलेल्या आहे पक्क्या. तर त्याच्यानंतर आता आपल्याला जी इथं टीप मारलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तर बघा असं 1 इंच घ्यायचं आहे ही टीप मारल्याच्या पुढं आणि इकडून पण 1 इंच घ्यायचं आहे याच्या लेवल इथून. तर बघा याचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे 1 इंचाचा. तर ह्यो चारही कोपऱ्याला आपल्याला असंच 1 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. जी टीप मारलेली आहे त्याच्या पुढं, इकडून नाही टीप आपली या साईडनं आहे, इथून 1 इंच आणि इकडून 1 इंच. तर असं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे चारही कोपऱ्याला. तर चला आपण 4 बॉक्स तयार करून घेऊया 1 इंचाचे.
तर बघा चारी कोपऱ्याला 1-1 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया चारी कोपरे. तर बघा चारी कोपरे आपल्याला कट करून झालेले आहे. तर बघा आता हे जे कोपरे आहे ते अशी लेवल धरायची आहे. हे बघा या पद्धतीने असे. आणि ही चेनचा टोक आपल्याला इकडच्या साईडने घ्यायचा, असं इकडं नाही मुडपाचा आहे, तो खाली घेऊन खाली मुडपाचा आहे असा या साईडला, या असं इकडच्या साईडला असा इकडं. तर आता बघा हे कोपरा जो आहे तो असा धरायचा आहे, सारखी लेवल धरायची आहे आणि त्याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे. चारी कोपरे सेम तसेच करून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने. हे जे टोक आहे हा खाली गेला पाहिजे, वरती नाही आला पाहिजे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे याच्यावरती. तर बघा आपल्याला अशी एवढी टीप मारायची आहे. या पद्धतीने चारी कोपरे आपल्याला सेम तसेच पॅक करून घ्यायचे आहे. तर बघा चारी कोपऱ्याला आपण टिपा मारून घेतलेल्या आहे या पद्धतीने अशा. तर बघा अशा टिपा मारून घेतलेल्या आहे. 2-2 टिपा मी मारून घेतलेल्या आहे पक्क्या. तर आता आपण हे सरळ बाजू करून घेऊया. तर बघा मी सुईची करून घेतलेली आहे. हाताने आपल्याला असे कोपरे चांगले असे वरती ओढून घ्यायचे आहे. हे बघा अशा या पद्धतीने. तर बघा आपला पाऊच एकाच चौकोनापासून तयार झालेला आहे. तर किती सुंदर, एकदम मार्केटपेक्षा सुंदर आपला पाऊच तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. बघा किती सुंदर असा आपला पाऊच तयार झालेला आहे घरच्या घरी. तर बघा तुम्ही याच्यामध्ये गोळ्या औषध पण ठेवू शकता किंवा मग मुलांना स्कूलमध्ये पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी पण उपयुक्त आहे. आणि किंवा आपण टेलरिंग काम करीत असलो तर त्याच्यामध्ये दोरे वगैरे पण ठेवता येईल. तर बघा भरपूर जागा अशी भरपूर बेस आहे याच्यामध्ये. तर बघा किती सुंदर असा आपला पाऊच तयार झालेला आहे. तुम्ही हे कशामध्ये पण उपयोगी करू शकता. तर बघा एकदम सुंदर असा आपल्याला पाऊच तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.